नमस्कार मित्रांनो. वैवाहिक सहजीवनामध्ये मिथुन राशीचे पती आणि कर्क राशीची पत्नी असेल तर त्यांचं वैवाहिक सहजीवन नेमकं कशा प्रकारचं असेल, मुळात घटस्फोट किंवा डिवोर्स होण्याची कारणं यांच्यामध्ये नेमकी कोणती असू शकतील. याचप्रमाणे विवाहाच्या प्रती या दोघांच्या ज्या आशा अपेक्षा आहेत या नेमक्या कशा प्रकारच्या असतात, त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं, सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा हे जाणून घेणं खूपच महत्त्वाचं आहे की जो घटस्फोट आहे किंवा जो डिवोर्स आहे ही काही एखादी घटना नाही की जी फक्त एकाच दिवसामध्ये घडून येईल. याकरता तुमचे जे विचार आहेत, जीवनाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, विवाहाच्या प्रती तुमची ज्या अपेक्षा आहेत ह्या जाणून घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट हीच राहते की तुम्हाला एकमेकांचं व्यक्तिमत्व कसं आहे हे जर का समजलं, आवडीनिवडी कशा प्रकारच्या आहेत हे जर का समजलं, तर अर्थातच डिवोर्स होण्याची संभावना बऱ्याच प्रमाणात कमी होते. तर याकरता व्यक्तिमत्वाबद्दल जाणून घेणं गरजेचं आहे. सुरुवात आपण मिथुन राशीचे जे व्यक्ती आहेत किंवा पती आहेत त्यांच्यापासून करू. मिथुन राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये तृतीय स्थानामध्ये येणारी रास आहे, पुरुष रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो बुध आहे. या राशीचं जे तत्व आहे ते वायू तत्व आहे आणि ही जी रास आहे ही द्वि स्वभावाची रास आहे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी की मिथुन राशीच्या पुरुषांमध्ये दिसून येते ते म्हणजे त्यांचं कम्युनिकेशन स्किल किंवा संवाद साधण्याची कला. अतिशय उत्तम अशा प्रकारे संवाद साधण्याची कला असते. म्हणजे सहजपणा त्यांच्या बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये दिसून येतो आणि अवखळपणा सुद्धा दिसून येतो. मुळातच या राशीचे जे पुरुष असतात यांच्याकडे थोडेसे चिकित्सक असतात, चौकस असतात. प्रत्येक गोष्टीमध्ये थोडेसे प्रश्न यांच्याकडे असतात आणि हा जो स्वभाव आहे हा स्वभाव बालपणापासूनच असतो. त्यामुळे होतं काय की जवळजवळ प्रत्येक क्षेत्राबद्दलचं नॉलेज ह्यांना असतं. म्हणजे दुसऱ्याशी संवाद साधता येईल एवढं तरी ज्ञान त्याच्याकडे असतं, त्यांच्याकडे असतं. आणि त्यामुळे होतं काय की दुसऱ्या व्यक्तीबरोबर बोलणं जर का त्याच्या आशा अपेक्षेनुसार किंवा त्याच्या साधारण त्याची ज्या क्षेत्रामध्ये त्यांची रुची आहे त्या रुचीनुसार जर का ते बोलणं झालं तर अर्थातच एकमेकांमधला जो भाव आहे तो जवळचा होतो. ही गोष्ट मिथुन राशीच्या व्यक्तींमध्ये किंवा पुरुषांमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येते. राहणीमानाबद्दल सांगायचं झालं तर राहणीमान सुव्यवस्थित असतं, नीटनेटकं असतं. परंतु मिथुन राशीमध्ये एक गोष्ट थोडी महत्त्वाची असते ती म्हणजे अस्थिरता. महत्त्वाचं म्हणजे कुठल्याच गोष्टीबद्दलचं स्थिरता ही यांच्या एकंदरीत जीवनामध्ये दिसून येत नाही. त्यांच्या वागण्या, बोलण्या, जीवनाकडे बघण्याच्या दृष्टिकोनात कायम थोडासा बदलाव दिसून येतो. आणि बऱ्याच वेळा यांच्यामधले एक गोष्ट अगदी महत्त्वाची आहे की त्यावर काम करणं खूप गरजेचं आहे. ती म्हणजे एकाच वेळेस बऱ्याचशा गोष्टी करायला ते धावतात. म्हणजे यांच्याकडे बरेचसे प्लान असतात. आपण हे पण करायचं आहे, ते पण करायचं, ते पण करायचं आहे. आणि सगळी प्लान एकदम इम्प्लिमेंट करण्याच्या दृष्टीने ते प्रयत्न करत असतात आणि ती प्रयत्न करणं हे बऱ्याच वेळा फेलियर होतं. म्हणजे जर का तुम्ही 2 सशांच्या मागे धावलात तर एकही हाती मिळत नाही. तसा प्रकार यांच्यामध्ये बऱ्याच वेळा दिसून येतो. बाकी त्यांची जी कॅपॅसिटी आहे ती अतिशय चांगली असते. बौद्धिक खूप चांगलं आहे, आकलनशक्ती, ग्रहणशक्ती खूप चांगली आहे. यांचं डेटा ॲनालिसिंग म्हणतो ते सुद्धा खूप चांगलं असतं. म्हणजे एखाद्या गोष्टीवरती कशा प्रकारे विचार करायचा, कशा प्रकारे गोष्टी जुळवून आणायचा आणि कम्युनिकेशन स्किल या सगळ्या गोष्टी चांगल्या असतात. त्याच्यामुळे यांचं सामाजिक सुद्धा यांची इमेज खूप चांगली असते. परंतु आत्ता जे सांगितलं की एकाच वेळेस बऱ्याच गोष्टी करायला मल्टीटास्किंग वगैरे म्हणतो ते करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याचे त्रास. पण आपला मेंदू ह्या मल्टीटास्किंगसाठी नाही. एकच एक गोष्ट तुम्ही व्यवस्थितपणे केली, त्याचा तळ गाठलात किंवा त्या संदर्भात पूर्ण फोकस देऊन काम केलं तर अर्थातच तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकतात. ही जर काही गोष्ट जर का मिथुन राशीच्या पुरुषांना किंवा व्यक्तींना व्यवस्थित समजली तर अर्थातच जीवनामध्ये खूप मोठी उंची गाठवू शकतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिरियसनेस यांच्या स्वभावात असो, जे की चांगली गोष्ट आहे की लहान मुलांचा जो स्वभाव असतो त्याप्रमाणे असतात, निरागस असतात. छोट्या मोठ्या गोष्टींचे ओरखाडे यांच्या मनावर लवकर उमटू शकतात किंवा उमटतात सुद्धा. कधी कधी अगदी समोरच्या व्यक्तींनी थोडासा जरी शब्द वेगळा वापरला तरी त्यांच्या तो हृदयात जातो. अर्थातच इतरांप्रती सुद्धा यांच्या मनातून तशा प्रकारचे कधीही शब्द येत नाहीत. ही गोष्ट सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. त्यांना फिरायला वगैरे आवडतं, इतरांकडून जाणून घ्यायला आवडतं, शेअरिंग करायला आवडतं. त्यामुळे यांचं मित्रमंडळ थोडंसं मोठं असतं. अर्थातच दुसऱ्याला मदत करण्याची वृत्तीसुद्धा यांच्यामध्ये चांगली असते. एकच गोष्ट आहे की थोडासा कॉन्फिडन्स कमी असतो. म्हणजे एखाद्या गोष्टी करायची झाली, निर्णय घ्यायचा झाला तर निर्णय घ्यायचा की न घ्यायचा याच डिलेमामध्ये थोडेसे येतात. म्हणजे त्या द्विधा अवस्थेमध्ये येतात. त्यामुळे निर्णयापर्यंत पोहोचत नाही आणि बऱ्याच वेळा याच गुणांमुळे जीवनातील बऱ्याचशा चांगल्या संधी हे गमावून बसतात. कुठेही फिरायला जायचे तर एकटे फिरायला जाणार नाहीत, कोणाला तरी बरोबर घेऊन जाते. हा जो भाग आहे हा भाग याच्यामध्ये थोडासा जास्त दिसून येतो. अर्थात यावर थोडंसं काम केलं म्हणजे महत्त्वाचं म्हणजे आत्मविश्वास किंवा निर्णय क्षमता यावर थोडं काम करणं गरजेचं राहील.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडासा फिटनेस यांचा कमी असतो, म्हणजे शारीरिकतेची कामं किंवा शारीरिक मेहनतीची कामं यांना थोडी जमत नाही. जर का ती केली तर लवकर मलूल होतात, थकून जातात. हा भागसुद्धा यावरती म्हणजे स्वतःच्या फिटनेसवरती सुद्धा काम करणं थोडंसं गरजेचं राहील. तसं पाहिलं तर मिथुन राशीमध्ये एकंदरीत 3 नक्षत्र येतात. मृग, आद्रा आणि पुनर्वसू. पैकी मृग नक्षत्राचे जे पुरुष असतात यांचं बौद्धिक जे असतं ते अतिशय चांगलं असतं. म्हणजेच आकलनशक्ती, ग्रहणशक्ती खूप चांगली असते. वाचनाची यांना आवड असते. अतिशय ज्याला आपण अलर्ट म्हणतो ते असतात. कुठलीही गोष्ट घ्यायची झाली, की कुठल्याही गोष्टीत निर्णय घ्यायचा झाला तर सांगोपांग विचार करणं हा जो भाग आहे, हा भाग यांच्यामध्ये दिसून येतो. परंतु थोडासा घाबरटपणा, थोड्या गोष्टीने स्ट्रेस, टेन्शन घेणं हा भाग जो आहे तो मृग नक्षत्रामध्ये सगळ्यात जास्त दिसून येतो. म्हणजे हा भाग मृग नक्षत्र आणि पुनर्वसू नक्षत्र दोन्ही नक्षत्रामध्ये जास्त, म्हणजे थोडीशी जरी गोष्ट मनाविरुद्ध झाली किंवा थोडंफार जर स्ट्रेस आला किंवा रिस्क घेण्याची गोष्ट आली तर हे लगेच ह्या नक्षत्राच्या ज्या व्यक्ती आहेत किंवा पुरुष आहेत हे श्रिंक होतात, थोडेसे मागे सरतात, पटकन निर्णय घेत नाही. बिनधास्तपणा, बेफिक्रीपणा, बेदरकारपणा हा यांच्यामध्ये अजिबात दिसून येत नाही. दुसरं जे नक्षत्र आहे ते म्हणजे आद्रा नक्षत्र. आद्रा नक्षत्र यांचं बौद्धिक खूप चांगलं असतं, आकलनशक्ती, ग्रहशक्ती खूप चांगली असते, कम्युनिकेशन स्किल खूप चांगलं असतं. थोडासा आळशीपणा ज्याला आपण म्हणतो, बघू करू हा जो भाग आहे त्याच्यावरही थोडंसं काम करणं गरजेचं राहील. बाकी जर काय सांगायचं झालं तर आद्रा नक्षत्र बरंचसं व्यवस्थित असतं. यांना इंट्युशन्स वगैरे सुद्धा खूप चांगल्या दिसून येतात. तिसरं जे नक्षत्र आहे ते म्हणजे पुनर्वसू. पुनर्वसू नक्षत्राचे पहिले जे 3 चरण आहे हे मिथुन राशीमध्ये येतात आणि थोडंसं डिपेंडेबल असं हे नक्षत्र आहे. डेलिकेट आहे, नाजूक आहे, स्वतःच्या स्वतंत्रपणे निर्णय घेणं बऱ्याच वेळेस जमत नाही. ट्रान्सपरन्सी, खूप पारदर्शकता यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येते. थोडेसे ईश्वरवादी असतात, म्हणजे देवावरती विश्वास ठेवणारे असतात आणि त्या अन्वये पुढेच जाणारे असतात. तशा प्रकारे त्यांना काही अनुभव सुद्धा चांगले येतात. एकंदरीत तुम्हाला तर समजलं असेल की मिथुन राशीचे जे पुरुष आहेत त्यांचं व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं. आता आपण थोडा विचार करू, कर्क राशीची जी स्त्री आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं. कर्क राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये चतुर्थ स्थानामध्ये येणारी ही रास आहे, स्त्री रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो चंद्र आहे. या राशीचं जे तत्व आहे ते जलतत्व आहे आणि ही जी रास आहे ही चरस्वरूप रास आहे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी की कर्क राशीच्या स्त्रीमध्ये दिसून येते ते म्हणजे त्यांचं सौंदर्य. अतिशय लोभसवाणं अशा प्रकारे यांचं सौंदर्य असतं आणि हे सौंदर्य बालपणापासूनच तुम्हाला दिसून येईल. त्यामुळे कुठल्याही प्रकारची जर काय फॅशन केली तरी ते त्यांना अतिशय व्यवस्थितपणे सूट येते आणि या त्यांच्या व्यक्तिमत्वाबरोबर त्यांचा जो स्वभाव असतो हा सुद्धा थोडासा नाजूक असतो, हळवा असतो आणि भावनातीत असतो. भावनेने विचार करणाऱ्या या स्त्री असतात. लक्षात घ्या, ही संपूर्ण जी रास आहे ही संपूर्ण रास स्त्री तत्वाची आहे आणि एखाद्या स्त्रीचे समजा कर्करास असेल तर त्याच्यामध्ये हे जे स्त्री तत्व आहे हे थोडंसं जास्त प्रमाणात दिसून येतं. ते म्हणजे नाजूकपणा, बोलकेपणा किंवा ज्याला आपण शेअरिंग वगैरे म्हणतो हा भाग थोडासा जास्त दिसून येतो. म्हणजेच कर्क राशीची जी स्त्री आहे त्यांना बोलायला खूप आवडतं, शेअरिंग करायला खूप आवडतं. अगदी छोट्या मुद्द्यावरती सुद्धा कित्येक तास बोलण्याची जी तयारी आहे ही तयारी कर्क राशीच्या स्त्रीमध्ये सर्वात जास्त दिसून येतो. पण आणि त्याचबरोबर मेहनत करण्याची जी ताकद आहे ती सुद्धा कर्क राशीच्या स्त्रीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्क राशीच्या स्त्रीच्या संदर्भात आणखीन एक ते म्हणजे प्रॅक्टिकल असतात, व्यवहारी असतात. पैशाच्या संदर्भात यांची गणित सहसा चुकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे बचत करण्याची जी वृत्ती आहे ती सुद्धा कर्क राशीच्या स्त्रीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्क राशीची जी स्त्री आहे ती त्यांच्या फॅमिलीशी जबरदस्त अटॅच असते. म्हणजे त्यांच्या मातेबरोबर किंवा घराण्यामध्ये ज्या व्यक्ती असतात त्याचा जो प्रभाव असतो हा प्रभाव यांच्या व्यक्तिमत्वावरती एवढा जोरदार असतो की आपल्या घराबद्दल, आपल्या घराण्याबद्दल किंवा मातेबद्दल जरा जरी कोणी काय वाकडं बोललं तर त्यांना ते सहन होत नाही. मग मात्र ते नातेसंबंध तोडण्या इतपत गोष्टी होऊ शकतात. तरी हा जो भाग आहे हा भाग कर्क राशीच्या स्त्रीमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात दिसून येतो. यामध्ये चांगली गोष्ट हीच आहे की कर्क राशीच्या पत्नीबरोबर जर का तुम्हाला नातेसंबंध अतिशय चांगले दृढवत करायचे असतील तर त्यांच्या घरांबद्दल किंवा त्यांची माता आहे, आई आहे, त्यांच्याबद्दल तुम्ही जर का चांगलं चुकलं म्हणत राहिलं तर अर्थातच त्यांच्यासाठी ते पुरेसं असतं. मग तुमच्या वैवाहिक जीवनात कुठलेही अडथळे येणार नाहीत. ते ही जी आहे मास्टर की थोडीशी लक्षात ठेवणं गरजेचं राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे बऱ्याच प्रमाणात इमोशनल असतात. तर थोडीशी गोष्ट जरी काय जरी झाली तर डोळ्यामध्ये अश्रू यांच्या लवकर दाटतात. अर्थात इमोशनल असतात त्यामुळे ही गोष्ट होते. कर्क राशीमध्ये एकंदरीत 3 नक्षत्र आहेत, पुनर्वसू, पुष्य आणि आश्लेषा. पुनर्वसू नक्षत्राचं जे शेवटचं जे चरण आहे
हे कर्क राशीमध्ये आहे. तर पुनर्वसू नक्षत्राच्या ज्या स्त्रिया असतात यांचं सौंदर्य अतिशय सुंदर असतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक फॅक्टर सुद्धा याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. म्हणजे कुठलीही गोष्ट टोकाची त्यांच्या आयुष्यात होत नाही. जरी टोकाची एखाद्या प्रसंगामुळे गोष्ट होत असली तरी ऐन वेळेला त्यांच्या फेवरमध्ये गोष्टी होताना दिसून येतात, की ज्या खूप चांगली गोष्ट आहे. आणि बऱ्याच प्रमाणात मेहनती असतात आणि थोडंसं ट्रान्सपरन्सी यांच्यामध्ये चांगली असते, थोडंसं डिपेंडेबिलिटी असते, लवकर निर्णय घेताना थोडंसं कठीण होऊन बसतं. पुनर्वसू पुष्य नक्षत्र आहे, हे पुष्य नक्षत्र पूर्णपणे वेगळं आहे. पुष्य नक्षत्राच्या संदर्भात सांगायचं झालं तर पुष्य नक्षत्र स्त्रिया सुद्धा दिसायला सुंदर असतात, मेहनती मात्र खूप चांगल्या असतात, लिडरशिप क्वालिटीज यांच्यामध्ये खूप चांगले असते, अंगावर जबाबदारी यांच्या येतेच, म्हणजे फॅमिलीच्या संदर्भातली अंगावर जबाबदारी येते, पण ती जबाबदारी समर्थपणे स्वीकारली जाते आणि जीवनामध्ये संपूर्णपणे ताकदीने उभं राहण्याची जी क्षमता आहे ही पुष्य नक्षत्रामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे न्यायप्रिय असतात, शिस्तबद्ध अशा प्रकारचं हे नक्षत्र आहे. आश्लेषा नक्षत्राच्या जे स्त्री असतात त्यांच्याबद्दल गोष्टी थोड्याशा वेगळ्या दिसून येतात. आश्लेषा नक्षत्रामध्ये थोडासा लेझीनेस असतो, तो थोडासा जास्त असतो, परंतु एखादी गोष्ट करायची तर ती कुठल्याही परिस्थितीत करायची हा भाग यांच्यामध्ये खूप चांगला. आणि ह्यांना माहिती असतं की आपला फायदा कसा करून घ्यायचा किंवा आपल्याला फायदेशीर गोष्टी कशा प्रकारे करून घ्यायच्या. हा जो भाग आहे हा भाग आश्लेषा नक्षत्राच्या स्त्रियांमध्ये खूप जास्त चांगल्या प्रमाणात दिसून येतो. थोडंसं आश्लेषा नक्षत्राच्या ज्या स्त्रिया त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. कधी कधी मातेचं सुख कमी मिळणं किंवा मातेशी न जमणं न पटणं अशा प्रकारचे अनुभव सुद्धा आश्लेषा नक्षत्रांच्या स्त्रियांमध्ये दिसून येतात. एकंदरीतच तुम्हाला समजलं असेल की कर्क राशीची जी स्त्री आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं. जसं की आपण चर्चा करतो आहोत की मिथुन राशीचे पती आणि कर्क राशीची पत्नी असेल तर घटस्फोटाची कारणं नेमकी कोणती असू शकतील. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कारण ते म्हणजे आर्थिक समस्या. लक्षात घ्या, मिथुन राशीचे जे पुरुष आहेत यांना स्वतःच्या करिअरकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. थोडंसं यांच्या आवडीनिवडी कायम बदलत असतात. अस्थिरता हाच काय तो स्थिर भाग याच्यामध्ये असतो, त्यामुळे हा भाग त्यांच्या करिअरच्या बाबतीत सुद्धा दिसून येतो. त्यामुळे त्यांच्या करिअरमध्ये 2 ते 3 वेळा म्हणजे कमीत कमी 2 ते 3 वेळा तरी त्यांचं करिअर बदलतं. आणि जर का तुमचं करिअर बदलत असेल तर त्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या आमदनीवरती होतो आणि त्याचा आर्थिक समस्येमध्ये सुद्धा पर्यवसन होऊ शकतं आणि त्यामुळे घटस्फोटापर्यंत गोष्टी जाऊ शकतात. आर्थिक संदर्भ खूप महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. मिथुन राशीचे जे पुरुष आहेत थोडंसं स्पेंडिंग खर्च यांच्याकडून थोडंसं जास्त होतो. या गोष्टीवर थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिथुन राशीचे जे पुरुष आहेत हे मेहनतीच्या बाबतीत थोडेसे कमी असतात. मेहनत करणं किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखाद्याला शब्द दिला तर तो पाळता सुद्धा आला पाहिजे. तर ही गोष्ट सुद्धा महत्त्वाची आहे. म्हणजे बऱ्याच वेळा ते शब्द देऊन मोकळे होतात, पण तो शब्द पाळण्याची ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस त्यांच्याकडून तसं होत नाही. ही जी गोष्ट आहे ही गोष्ट कर्क राशीच्या स्त्रीमध्ये दिसून येत नाही. कर्क राशीची स्त्री ही अतिशय मेहनती असते आणि दिलेला शब्द पाळणारी असते. यामुळे सुद्धा गोष्टी वेगळ्या प्रकारे होऊ शकतात. आणि त्याच्यानंतरची महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिथुन जी रास आहे ही कामी रास आहे, लक्षात घ्या. ह्याकडे सुद्धा ही गोष्ट बोलली जात नाही, परंतु महत्त्वाची आहे. लैंगिक आकर्षण जे आहे ते मिथुन राशीच्या पुरुषांमध्ये थोडं जास्त प्रमाणात दिसून येतो. हा भाग कर्क राशीच्या स्त्रीमध्ये बऱ्याच प्रमाणात कमी असतो. अर्थात याकरता तुमच्या पत्रिकेमध्ये शुक्र कोणत्या राशी नक्षत्रात आहे हे सुद्धा जाणून घेणं गरजेचं राहील. मात्र मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं तर ही गोष्ट तेवढीच महत्त्वपूर्ण ठरते की दोघांमधलं लैंगिक आकर्षण हे जर का व्यवस्थित असेल तर गोष्टी तुमच्या घटस्फोटापर्यंत जाणार नाही. आणि त्यानंतरची महत्त्वाची गोष्ट म्हणजे संतान सुख. म्हणजे जर का संतान सुखाची वाणवा असेल किंवा संतान सुख होणार नसेल तरी सुद्धा ज्या गोष्टी आहेत त्या थोड्याशा कारण लक्षात घ्या. कर्क राशीची जी स्त्री आहे ही मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांचं फॅमिलीच्या प्रती जे डेडिकेशन असतं हे जबरदस्त असतं आणि ते जर का संतान सुखामध्ये मिळालं नाही तरी सुद्धा गोष्टी थोड्याशा वेगळ्या होतील. सगळ्यात शेवटचा जो मुद्दा आहे हा सगळ्यात महत्त्वाचा आहे की जो मी सुरुवातीला पण सांगितला की कर्क राशीची जी स्त्री आहे त्यांच्या घरातल्या व्यक्तींबद्दल माहेरच्या व्यक्तींबद्दल जर काही वेडं वाकडं बोललं गेलं मिथुन राशीच्या पुरुषांकडून सहज जरी बोललं गेलं तरी कर्क राशीची स्त्री आहे ही मोठा निर्णय घेऊ शकते. म्हणजे घटस्फोटापर्यंत गोष्टी आता जाऊ शकतात. असं या गोष्टीवर थोडंसं काम करणं गरजेचं राहील. बाकी जर का सांगायचं झालं तर दोन्ही ज्या राशी आहेत या बऱ्याच प्रमाणात नॉर्मल आहेत. म्हणजे या दोन्ही राशीमध्ये ॲरोगन्सी वगैरे दिसून येत नाही. त्यांच्या वाणी दोघांच्याही चांगल्या आहेत. या छोट्या मोठ्या गोष्टी त्यावरही जर काय लक्ष दिलं तर अर्थात घटस्फोट होण्याची जी शक्यता आहे ही बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकेल. या व्यतिरिक्त जर काय प्रॉब्लेम कॉम्युनिकेशन तुमच्या वैवाहिक जीवनात येत असतील तर त्यातच तुमची जी कुंडली आहे ही पाहणं थोडंसं गरजेचं ठरेल. कारण आत्तापर्यंत आपण ज्या काही गोष्टी बघितल्या, जे काही गुणधर्म किंवा स्वभाव वैशिष्ट्य बघितले, व्यक्तिमत्व पाहिलं ते फक्त आणि फक्त चंद्रावर आधारित होतं.
प्रत्येक कुंडलीमध्ये चंद्रा व्यतिरिक्त सुद्धा बाकी 11 ग्रह असतात, ते वेगवेगळ्या राशी नक्षत्रात असतात आणि त्याचे परिणाम सुद्धा वेगवेगळे असतात. ते कोणत्या प्रकारचे आहेत, आपली कुंडली जी आहे ती पाहून त्याद्वारे योग्य ते मार्गदर्शन करता येऊ शकेल. तर मित्रांनो, हे होतं वैवाहिक जीवनामध्ये, म्हणजे खास करून मिथुन राशीच्या पती आणि कर्क राशीची पत्नी असेल तर त्या दोघांमध्ये घटस्फोट होण्याची कारणं नेमकी कोणती आणि कशा प्रकारची असू शकतील या संदर्भात मी चर्चा. धन्यवाद.